नमस्ते सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत 15 ऑगस्ट म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार या तिन्ही दिवसांचं मी छोट्या छोट्या क्लिप्स काढून ठेवल्या होत्या तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. ॲक्च्युली होतं असं की शनिवार, रविवार, सोमवारी पण नागपंचमीची सुट्टी होती. त्यामुळं माझ्या हातात मोबाईल दिसला की तो मुलांनाही पाहिजे असतो आणि माझ्या एकटीच्या मोबाईलसाठी दोघांची भांडणं लागतात. ॲक्च्युली रविवारी सकाळी ते त्यांच्या कामासाठी जंगलात गेले होते, त्यांची ड्युटी होती. तर ते डायरेक्ट सोमवारी संध्याकाळीच घरी आले. तर माझ्या एकटीवर ह्या दोघांची जबाबदारी होती. त्यामुळे मला फारसं काही रेकॉर्डिंग करता आलं नाही, पण जे काही शक्य झालं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण की रविवारी नागपंचमीचा आदल्या दिवशीचा भावाचा उपवास होता आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी नागपंचमी होती. या क्लिपमध्ये मी तुम्हाला कपडे धुताना दिसते कारण की वॉशिंग मशीन 2 आठवडे झालं खराब झाली, त्यामुळं मला हातानेच कपडे धुवावे लागतात. आणि शनिवार रविवार असल्यामुळे कपडे खूप पडतात. युनिफॉर्म अभिनवचे दोन्ही आणि ओवी आपली लहान आहे, त्यामुळं तिचे कपडे सारखे पडतच राहतात. रविवारी सकाळी सकाळीच माकडं आली होती. तर एक माकड खिडकीतच येऊन बसलं होतं, म्हणजे त्याच्या पिल्लूला घेऊन येऊन बसलं होतं ॲक्च्युली. आणि आजूबाजूला पण खूप माकडं होती. त्याला काहीतरी म्हणजे घरात घुसायचं होतं, त्याला अन्नपदार्थ वगैरे घरात दिसले होते. पण एकदा का त्यांना आज आपण खायला दिलं तर ते रोज येतात. त्यामुळं ते खूप धोकादायक आहे आणि ते त्यांच्यासाठी हॅबिच्युअल बनत जातं की इझी फूड होतं त्यांना. पण आपण असं करू नये. आपण कुठेही गेलेलं असेल तर प्राण्यांना फूड आपण ऑफर करू नये, कारण की त्यांना ते सवय होऊन जाते आणि मग ते त्यांना फूड शोधायची वगैरे गरज वाटत नाही जंगलात. त्यांना आपण फीड करून त्यांचं आयुष्य आपण नरकात घालतोय असं आहे. कारण रोडवर पण बघा, काही काही लोक रोडवर त्यांना टाकतात आणि मग गाडी आली, गाडीचा हॉर्न वाजला की ते खायच्या आशेने रोडजवळ येतात आणि बऱ्याचदा माकडांचा गाडीखाली येऊन ॲक्सिडेंट पण झालेला आहे या सगळ्या गोष्टींमुळे. आणि आमच्या इथे तर त्यांना खूप सवय, म्हणजे घरात बसून खायची खूप सवय झाली आणि खूप जणांना त्यांनी पायाला, माणसांना, लेडीजला चावे घेतलेले आहेत खाद्यपदार्थांसाठी. त्यामुळे आम्ही कधीच त्यांना फीड करत नाही आले तरी, कारण की ते खूप डेंजर आहेत आणि एकदा ते घरात घुसले तर ते निघत नाही. माझ्यावर पण एकदा एक्सपिरियन्स आला होता. पण त्यानंतर मी कधीच त्यांना घरात शिरू दिलं नाही. सतत माझा दरवाजा लावलेला असतो. ते अभिनव आला आणि सांगत होता की ती टॅब बघत आहे, तर मला पण मोबाईल बघायचे, म्हणजे एकाला बघायचा असला की दुसऱ्याला तो बघायचाच असतो. संध्याकाळी मी त्याच्यासाठी कॉर्न चीज मॅगी बनवली होती. आता आपण दुसऱ्या दिवशीच्या दिवसामध्ये आहोत. नागपंचमीचा सण होता, तर मी पुरण शिजायला टाकलं, आंघोळ वगैरे करून देवपूजा केली. देवपूजा साधीसुधीच होती. तो नागपंचमीचा कागद मला सापडत नव्हता ऐनवेळी आणि बाकी ह्यांनी आदल्या दिवशी जायच्या आधी मला मार्केटमध्ये ते स्वतःच गेले होते ॲक्च्युली आणि त्यांनी बघितलं पण त्यांना काय मिळालं नाही. त्यामुळे म्हटलं जशी आहे, जसं जे मिळाले तशी आपली साधीसुधी पूजा आहे. फक्त देवपूजा केली आणि पुरणाचे दिंडे करून देवाला नैवेद्य दाखवला, बस इतकंच आमची नागपंचमी. कारण ते घरी नव्हते. आपला माणूस घरी नसेल तर आपल्याला सणामध्ये एवढा इंटरेस्ट नसतोच. तर पुरणपोळी वगैरे मुलांसाठी मी बनवली आणि संध्याकाळी मग ते आले. माझ्या लहानपणी माझी आई नागपंचमीला हा पदार्थ नक्की बनवायची, तर मला
ते बनवताना अगदीच लहानपणीची आठवण आली. लहानपणी नागपंचमीला आपण किंवा गावाकडे असताना सर्व बायका नागपंचमीला वारुळाला जातात. दूध, लाह्या वाहतात. त्या सगळ्या आठवणी म्हणजे येत होत्या. पण इकडे सण साजरा करायची पद्धत थोडी वेगळी आहे. इकडे आजच्या दिवशी पोळ्या, बटाट्याची भाजी आणि शिरा बनवतात. तर प्रांतावाईज भागाभागावाईज पद्धती वेगळ्या आहेत. इकडे श्रावण सुरू होऊनही 2 आठवडे झाले. त्यामुळे इथले रीतिरिवाज, सण सगळं वेगळं आहे. समोर मंदिराजवळ मुलं खेळत होती, तर मी अभिनवला म्हटलं की जा मुलांच्यात खेळून ये. 2 दिवस झालं तू घरातच आहेस. मग तो जाऊन आला. पण तो म्हटला की मम्मी माझ्या ओळखीचे नाही आहेत, ते माझे फ्रेंड नाही आहेत. म्हणून तो घरी माघारी आला आणि मला फोन मागायला लागला. इकडे आजच्या दिवशी शिरा, पुरी आणि बटाट्याची भाजी बनवतात. इकडे श्रावण सुरू होऊनही 2 आठवडे झालेत. तसं आपणही आपल्या पद्धतीने साधासुद्धा सण नागपंचमीचा साजरा केला आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.